नमस्कार श्रोते हो. आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 1 मधील 105 च्या पुढील ओव्या घेऊया. ओम नमो ज्ञानेश्वरा. या एकाकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहारे. हा कृपाचार्युन पुरे एकलाची. येथे विकर्ण वीरू आहे. हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा अडदरू सदा वाहे. कृतार्थू मनी सिमिंतया जयो सौमांदती. ऐसे अनिकही बहुत आहाती. जयाचिया बळामिती धाताहीनेने. या शास्त्र विद्या पारांगत. मंत्र अवतार मूर्त. हो काजे अस्त्र जात. येथोनी रूढ. हे प्रतिमल जगी. पुरता प्रतापू अंगी. परी सर्व प्राणे मजची लागी. आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे. पती वाचून न स्पर्शे. मी सर्वस्व आहे तैसे. सुभोटासी अमुचया काजाचेनिया पाडे. देखती आपुले जीवित थोकडे. ऐसे निर्वधी चोखडे. स्वामी भक्त झुंजती कुळकनी जाणती. कळे कीर्तीसी जीती. हे बहु असो क्षात्र नीती. येथोनिया ऐसे सर्वा पीर पुरते. वीरदळी आमुते. आता काय गणूया ते अपार होय. वरी क्षात्रिया माझी श्रेष्ठू. जो जग जेठी जगी सुभटू. तया दैळ वेपनाचा पाटू. भीष्मासी पये आता याचेनिया बळे गवसले. हे दुर्गे जैसे पनासले. येणे पाडे थुंकले लोकत्रय. आधीच समुद्र पाही. तेथे दुवाडपण कवना नाही. मंग वडवा नळू तैसा याही. विरिजा जैसा ना तरी प्रळय वनही महावातू. या दोघा जैसा सांघातू. तैसा गंगासी तू सेनापती. आता येणेसी कवन भिडे. हे पांडव सेने कीर थोकडे. परिवरेली चिनिया पडे. दिसत असे वरी भीमसेनो बेथू. तो जाहला असे सेनानाथू. ऐसे बोलोनिया मातू. सोडली तेने मग पुनरपी काय बोले. सकळ सैनिका ते म्हणितले. आता दळभार आपुलाले. सरस करा जया जिया औक्षोहिणी. तेने तिया आयनी. वरगण कवना कवनी महारथिया. म्हणजेच हे युद्धकलेमध्ये निष्णात असून सर्व कला व कीर्ती यांचे जीवन आहेत. फार काय सांगावे. याच्यापासूनच क्षत्रियांचा धर्म प्रसिद्धीस आला आहे. याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत. त्यांची किती म्हणून गणिती करावी. या सर्व क्षत्रियामध्ये आणि जगातील योद्ध्यामध्ये प्रतापी असे जे पुरुष, त्यांच्याकडे या सर्व सैन्यांचे आधिपत्य दिले आहे.
त्यांनी आधिपत्य दिले आहे. त्यांनी हे सर्व सैन्य अशा तऱ्हेने रचले आहे की जणू काही हे किल्लेच बांधले आहेत. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे. समुद्र पाहता आधीच ते कोणाला दुस्तर नाही, मग त्याला वडवानलाने जैसे साह्य करावे किंवा प्रळय काळाच्या अग्नीला महावातांचे साह्य मिळावे व त्यांचा संयोग व्हावा, तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म सेनापती मिळाले आहेत. आता आमच्या सैन्यासमोर कोण युद्ध करील? कारण आमच्या या सैन्यापुढे पांडव सैन्य अगदी थोडीच आहे, परंतु त्यांची रचना मात्र मोठी दिसते. शिवाय त्यांचे सेनापतित्व दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके बोलून दुर्योधन स्तब्ध राहिला. मग पुन्हा सर्व सेनापतींनी तो म्हणाला, आता आपापले सैन्य सज्ज करा. ज्याच्या ताब्यात सैन्यांच्या ज्या अक्षौहिणी आहेत त्यातील श्रेष्ठ महारथ्यांनी आपापल्या अक्षौहिणी पुढे जाऊन उभे राहावे. तेने तिया अवरिजे भीष्मा तळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ, हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा साचू अमुचा, या राजयाचिया बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू, तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या अंतू, प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निया थावे, दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला, ते दोन्ही नाद मिनले तेथे त्रैलोक्य बधिर भूत जाहले, जैसे आकाश का पिंडले तुटोनिया, घडघडीत अंबर उचंबळत सागर, क्षोभले चराचर कापत असे, तेने महाघोष गजरे दुमदुम ताती गिरी कंदरे, तव दळा माझी रणतुरे अस्फुरिली, उदंड सैन्य वाजते भयानक खाखाते महाप्रळयो जेथे, धाकडासी महाप्रळयो जेथे धाकडासी, भेरी निशान मादळ शंख कहाळा भोगाळ, आणि भयासूर रणकल्लोळ सुभटाचे. आणि त्यांनी त्या अक्षौहिणी सांभाळून भीष्माच्या आज्ञेत राहावे. नंतर तो द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि माझ्याप्रमाणे समजून भीष्माचे रक्षण करावे, कारण सर्व सैन्यांची भिस्त त्यांच्यावरच आहे. राजा दुर्योधनाच्या भाषणाने भीष्माचार्य संतुष्ट झाले. मग त्यांनी सिंहनाद केला. तो नाद दोन्ही सैन्यात इतका दुमदुम गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात सुद्धा मावेना. त्या प्रतिध्वनी समवेतच वीरवृत्तीच्या बलाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजवला. ते दोन्ही नाद एकत्र झाले तेव्हा त्रैलोक्य बधीर झाले.
जणू आकाश कोसळावे तसा भास झाला. आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागले, हे स्थावर जंगम विश्व घाबरले, थरथर कापू लागले. त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहांमधून देखील प्रतिध्वनी उठले. तेवढ्यात नाना प्रकारची रणवाद्य वाजू लागली. तो रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश व भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलयच आहे असा वाटला. नौबद, निशाण, मादळ, एक रणवाद्य, शंख, झांज, तुतारी इत्यादी रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या गर्जना सुरू झाल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा. झालेली सेवा मी श्री गुरुचरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.